नमस्कार मित्रांनो, सध्या मी मुंबईत आलेलो आहे आणि आपण बघताय माझ्या पाठीमागची साईड जी आहे ती मंत्रालयाची साईट आहे. आणि मित्रांनो, हे दिव्यांग बांधवांसाठी एक आपण 11 मागण्या सध्या मित्तल टावर इथे दिव्यांग कल्याण विभाग सचिव यांच्याकडे देत आहोत. आणि ह्या मागण्या काय आहेत आपण समोर गेल्यानंतर जी चर्चा होईल त्याच्या व्हिडिओच्या लास्टमध्ये तुम्ही व्हिडिओ नक्की बघा. कारण आजकाल यूट्यूब असेल, फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, फेक व्हिडिओ दिव्यांग बांधवांच्या नावाने भरपूर लोक बनवत आहेत. परंतु त्यांच्याकडे संघर्ष करण्याची ताकद नाही. जसे की माझ्यावर आजपर्यंत दिव्यांग बांधवांसाठी अनेक गुन्हे दाखल आहेत. मी मंत्रालयावरती स्वतः दिव्यांग बांधवांच्या 6,000 रुपये मानधनासाठी आंदोलन केलं. त्यावेळेस सुद्धा माझ्यावर गुन्हा दाखल झाला. 2 दिवस मला वरती भर पावसामध्ये उभं राहावं लागलं आणि दिव्यांग बांधवांना आज महाराष्ट्रामध्ये 2,500 पगार मिळते. तर चला आपण आता पुढील प्रवासासाठी निघलो आहे. 11 मागण्या आहेत आणि ह्या मागण्या काय आहेत व्हिडिओच्या एंडिंगला तुम्हाला नक्कीच समजणार आहेत. आता सध्या मी मित्तल टावरला चाललोय. तर चला आपण पुढील व्हिडिओ मित्तल टावरला गेल्यानंतर जे काही घटना घडेल, जे सचिवासोबत बोलल्यानंतर जे काही घडणार आहे ते सर्व काही तुम्हाला व्हिडिओच्या लास्ट एंड तक तुम्ही बघा. आणि एक रिक्वेस्ट आहे तुम्हाला, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या यूट्यूबच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर एक सबस्क्राईब नक्की करा. मोहन शिशुराम मुंडे या नावानं सुद्धा फेसबुकला आयडी आहे, ते सुद्धा आपण एक फॉलो नक्की करावं, जेणेकरून मला अजून काम करता येईल. आणि सोशल मीडियाची ताकद जी आहे मित्रांनो, ती न्याय देण्यासाठी एक नंबर आहे. तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की आजपर्यंत जो बी व्हिडिओ व्हायरल गेला त्या व्यक्तीला न्याय मिळाल्याशिवाय राहिलेलं नाही. तसंच या दिव्यांग बांधवांच्या मागण्या ज्या आहेत त्या सर्व महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांसाठी आहे. आणि जर तुम्ही माझे व्हिडिओ व्हायरल केले तर नक्कीच याची दखल घेण्यासाठी त्या मंत्रालयाच्या जे काही सचिव असतील त्यांना भाग पाडण्यास तुम्ही मजबूर करू शकता. मी नाही तर तुम्ही करू शकता मित्रांनो. चला पुढे आपण बघूया का. तर निवेदन दिलंय मी आत्ताच. आणि दिव्यांग सक्षमीकरण केंद्रामध्ये तिथं जो टेक्निशियन आहे तो टेक्निशियनला मी भेटलोय. तर तो टेक्निशियनची जी भाषा आहे त्याने त्याचा स्वतःचा नंबरही दिला नाही, त्याला बोलण्याची पद्धतही वेगळी होती. त्याचं सांगणं असं आहे की तुमचा UID कार्ड आणि मोबाईल नंबर तुम्ही मला मेल करा, तुमचा जो काय प्रॉब्लेम असेल तुम्ही सॉल्व्ह करून देतो. तर त्याच्यावरती त्यांनी दिलं फक्त मला स्टॅम्प वगैरे. आणि येणाऱ्या 19 तारखेला यांच्याकडे बघावंच लागेल, त्याच्याशिवाय पर्याय नाही. आता पुढे नरिमन पॉईंट पोलीस स्टेशनसाठी परमिशन घेण्यासाठी मी जात आहे. आता बघूया आपण नरिमन पॉईंट पोलीस स्टेशनला मला परमिशन देतात की नाही देत. चला मित्रांनो, आपण आता पुढे निघूया. व्हिडिओ तुम्ही लास्टपर्यंत बघा. दिव्यांगासाठी काय हाल होतात, किती ऊन आहे आणि किती घाम आहे ते तुम्हाला दाखव. तर मित्रांनो, कोणतं पोलिटिशियन आहे, मरीन ड्राईव्ह पोलिटिशियनला आलो होतो निवेदन देण्यासाठी.
19 तारखेला आपण जे दिव्यांग बांधवांसाठी आंदोलन ठेवतोय त्याच्यामध्ये आपल्या ज्या मागण्या आहेत त्या सुद्धा तुम्हाला वाचून दाखवणार आहे. परंतु इथे जे आम्हाला अधिकारी भेटले त्यांचं नाव होतं ठोंबरे साहेब, आणि ठोंबरे साहेबांचं म्हणणं आहे की नवीन जी आर अनुसार आम्हाला कुठल्याही आंदोलनाची परवानगी तुम्हाला मंत्रालयाच्या परिसरात देता येत नाही, आणि आमचं निवेदनही त्यांनी स्वीकारलं नाही. त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही आझाद मैदानाला जाऊन बसू शकता. आता दिव्यांग बांधव आझाद मैदानाला बसणार आणि इकडं मंत्रिमंडळामधले इकडं सचिव वगैरे जे इकडं बसतात ते कुठलीही परमिशन आपल्याला देत नाहीत. त्यामुळं हे जे निवेदन आहे त्यांनी स्वीकारलेलं नाही. तर आपल्या पद्धतीनं आपण करूया काय करायची ती पुढची दिशा. चला पुढे काय होतं ते आपण व्हिडिओमध्ये नक्की बघा. तर मित्रांनो, आज आपण दिव्यांग कल्याण विभागाचे मित्तल टावर ते सचिवाला निवेदन देण्यासाठी गेलो होतो. त्याच्यामध्ये आपले जे विषय आपण घेतलेत ते विषय मी एकदा तुमच्यासमोर मांडतो. माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून अनेक दिव्यांग बांधवांच्या कमेंट सुद्धा आल्या. त्या कमेंटमधून काही आपण विषय निवडलेत, काही विषय माझ्या मनाने मी टाकलेले आहेत. तर यामध्ये जे विषय आहेत आपले ते विषय असे आहेत मित्रांनो. 1 नंबरला आपण घेतलेला आहे की दिव्यांग सहाय्यक पोर्टलवर डिजी लॉकर जो आपण डाटा येतो, ज्याच्यामध्ये आपला जो फोटो तिथे येतो, तो फोटो जर चुकून आपल्या परिवारातील कोणाचा आला तर आपण ते एडिटचं ऑप्शन तिथं दिलं पाहिजे असं आम्ही त्यांना बोललो. परंतु त्यांचे जे टेक्निकल होते, जे टेक्निशियन होते, त्या टेक्निशियनचं म्हणणं असं आलं आहे की आम्ही खाली डिजी लॉकरचं जे पोर्टल आहे त्या पोर्टलवरती खाली सहायता नंबर दिलेला आहे किंवा तिथं मेल वगैरे दिलेला आहे कसं करायचं. जर तुम्ही ते केलं तर ते म्हणतात की आम्ही तुम्हाला 2 ते 3 दिवसामध्ये रिमूव्ह करून देऊ आणि तुम्ही पुन्हा तुमचा डाटा म्हणजेच डिजी लॉकर तुम्ही पुन्हा अपलोड करू शकता. किंवा तिथे तुम्ही तुमचा आता UDID कार्ड आणि मोबाईल नंबर जरी तुम्ही त्यांना मेल केला तर लगेच तुमचा जो काही डाटा चुकीचा असेल तो ते तुम्हाला करून देतील असं त्यांचं म्हणणं आहे. चला, एक प्रश्नाचं उत्तर तर त्यांनी दिलं आपल्याला, आणि बाकीचे जे आपले प्रश्न आहेत 10 त्यापैकी अजून आपला दुसरा प्रश्न असा होता की UDID कार्ड जे आहे ज्याला आधार लिंक पेंडिंग प्रोसेसमध्ये दाखवत आहे ते एक विषय त्यांना सांगितलं. तर त्यांचं म्हणणं असं आहे की तो जो विषय आहे असे 2 ते 2.5 लाख दिव्यांग बांधवांचा तो प्रश्न आहे आणि त्याच्यावरती काम चालू आहे. परंतु मला हे म्हणायचं आहे त्यांना की काम चालू आहे, काम किती दिवस चालणार. अनेक दिव्यांग बांधवांच्या पगारी नाहीत आणि UDID कार्ड तुम्ही सक्तीचं केल्यामुळे बऱ्याचशा दिव्यांग बांधवांना त्याचा त्रास होत आहे. म्हणून तुम्ही एकतर त्या दिव्यांग बांधवांचं UDID कार्ड कंपल्सरी केलं आहे. असे किती दिव्यांग बांधव राहिलेत त्यांचा तुम्ही सर्वे करावा आणि त्या दिव्यांग बांधवांना UDID कार्ड द्यावा. जर तुमच्याकडे ते UDID कार्ड नसेल तर कमीत कमी तुम्ही जो UDID कार्डचा आधार पेंडिंग पडलेला आहे KYC तो पूर्ण करून द्यावा, ही त्यांना एक रिक्वेस्ट केली. त्याचं त्यांना सांगितलं की आमच्याकडून होणार नाही. तिसरा प्रश्न असा होता आपला की दिव्यांग बांधवांना मानधन हे महिन्याच्या 1 तारखेला कंपल्सरी सगळ्यांना पडलं पाहिजे. याच्यामध्ये जर असं झालं नाही तर आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये दिव्यांग बांधव तुमच्या मित्तल टावरच्या समोर आंदोलन करणार आहोत, हे सुद्धा त्यांना मी इशारा दिलेला आहे. आणि त्याच्यामध्ये तिसरा प्रश्न असा आहे, चौथा प्रश्न सॉरी, अंध दिव्यांग बांधवांना 40% जर दिव्यांग प्रमाणपत्र दिलं असेल तर त्यांना रेल्वे कंजक्शनचा जो पास आहे तो दिला गेला पाहिजे. रेल्वेचा टेम्पररी नाही तर परमनंटली दिव्यांग पास त्यांना मिळाला पाहिजे. हे सुद्धा तिथे मी दिव्यांगाचे जे दिव्यांग कल्याण विभागामध्ये जे सचिव आहेत त्यांचे जे असिस्टंट आहेत त्यांना भेटून त्याचं सगळं माहिती त्यांना दिलेली आहे. आणि त्याच्यावर सुद्धा जर तुम्ही तोडगा नाही काढला तर 19 तारीख तुमची फिक्स केलेली आहे मी. आणि त्याच्यानंतर 5 नंबरला विषय आहे आपला UDID कार्ड अनेक दिव्यांग बांधवांकडे येत नसल्यामुळे दिव्यांग बांधवांचा सर्वे करून तात्काळ UDID कार्ड वाटप करावे. हा एक माझा 5व्या क्रमांकाला त्यांचा माझा प्रश्न माझं म्हणजे मागणी त्यांच्याकडे केलेली आहे मी. आणि 6 नंबरला आहे PWD साईट जी आहे त्या PWD साईटवरती जाऊन ज्यावेळेस आपण जन्मतारीख चेंज करतोय, मोबाईल नंबर चेंज करतोय, त्यावेळेस जुनं दिव्यांग प्रमाणपत्र आपल्याकडे असतंय त्या जुन्या दिव्यांग प्रमाणपत्रावर आपली जन्मतारीख वेगळी असती, कारण आपण आता अपडेट केलेली आहे आधार कार्डच्या प्रमाणे. तर मग तुम्ही तात्काळमध्ये आम्हाला दिव्यांग प्रमाणपत्र तुमच्या सिव्हिल हॉस्पिटलचे जे CS आहेत त्यांना बोलून तात्काळमध्ये आम्हाला दिव्यांग प्रमाणपत्र
दिलं पाहिजे. आम्ही दिव्यांग प्रमाणपत्राची हार्ड कॉपी जर काढली ऑनलाईनला, त्यांच्याकडे गेलो तर ते आम्हाला देत नाहीत. जुनं घेऊन या, नवीन घेऊन या, अमुक भरपूर बहाणे करून दिव्यांगाचे हाल करतात. हे सुद्धा या निवेदनमध्ये महाराष्ट्रातील सर्व CS साठी मी एक तक्रार तिथं दाखल केलेली आहे. त्यानंतर 7 नंबरला आपला विषय आहे तात्पुरते 40% दिव्यांग प्रमाणपत्र असणाऱ्या दिव्यांग बांधवास मासिक भत्ता जो मिळतो तो तुकाराम मुंडे साहेबांच्या कार्यकाळात बंद केला होता. तो बंद करू नये. तो भत्ता कायमस्वरूपी रेग्युलर करण्यात यावा. अन्यथा जो दिव्यांग प्रमाणपत्र तुम्ही तात्पुरतं दिलंय त्याची फेर तपासणी करावी आणि त्याचं तात्पुरतं प्रमाणपत्र देण्याच्या ऐवजी जर तो दिव्यांग लाभार्थी ओरिजिनल लाभार्थी असेल, जर तो 4-5 वर्षासाठी तात्पुरतं प्रमाणपत्र दिलं असेल तर तशा दिव्यांग लाभार्थ्यांना तुम्ही तात्काळमध्ये रेग्युलरमध्ये आणावं, परमनंटली त्यांना दिव्यांग प्रमाणपत्र द्यावं. ही सुद्धा मागणी त्याच्यामध्ये केलेली आहे. 8 नंबरमध्ये आपली मागणी आहे महावितरणमध्ये जी भरती झाली होती 2022 मध्ये, ज्या दिव्यांग लाभार्थ्यांचं तुम्ही डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन केलं परंतु आजपर्यंत त्यांना कुठला तुम्ही स्पॉट दिलेला नाही, त्यांना कुठलाही तुम्ही काम दिलेलं नाही. अनेक त्याच्याबद्दल पुण्यामध्ये आंदोलन झाले परंतु कुठलाही आवाज आतापर्यंत उठवला गेलेला नाही. म्हणून ती एक मागणी त्याच्यामध्ये आहे. आणि 9वा माझा जो मुद्दा आहे तो आहे इलेक्ट्रिकल बसमध्ये युआयडी कार्डवर दिव्यांग बांधवांना सवलत देण्यात यावी. इलेक्ट्रिकल बसमध्ये दिव्यांग बांधवांना सवलत नाही. वयोवृद्ध असतील, रासायनिक असेल, अनेक जे काय व्यक्ती असतील त्यांना सवलत आहे, परंतु दिव्यांग बांधवांना फक्त महाराष्ट्र शासनाच्या इतर गाड्यामध्ये सवलत दिलेली आहे. जे तुम्ही इलेक्ट्रिकल गाडी आहे AC मध्ये त्याच्यामध्ये दिव्यांग बांधवांना युआयडी कार्डवर तुम्ही सवलत दिली पाहिजे. हा सुद्धा माझा मुद्दा मी त्याच्यामध्ये मांडलेला आहे. 10व्या क्रमांकाला माझा मुद्दा आहे दिव्यांग बांधवांचा अंत्योदय कार्डचा GR शासनाने 2016 पासून काढलेला आहे, परंतु काही ठिकाणी दिव्यांग बांधवांना अंत्योदयाचे कार्ड दिले जाते आणि काही ठिकाणी दिव्यांग बांधवांना अंत्योदयाचे कार्ड दिले जात नाही, सांगितले जात आहे असं कुठलाही GR नाही. तुम्ही बघा ते काय असेल तर असं म्हणून त्यांना तिथून काढून दिले जात आहे. परंतु 2016च्या GR प्रमाणे अनेक जिल्ह्यामध्ये अंत्योदय कार्डची वाटप सुद्धा होते आणि काही जिल्ह्यामध्ये दिव्यांग बांधवांना म्हणतात असं कुठलं काही नाही म्हणून त्यांना दामटून दिलं जाते. तर तुम्ही जे अंत्योदयचा GR आहे त्या GR अनुसार तात्काळ अंमलबजावणी संपूर्ण ठिकाणी झाली पाहिजे. म्हणून आपण तो मुद्दा सुद्धा याच्यामध्ये 10व्या क्रमांकाला घेतलेला आहे. आणि आता 11वा जो मुद्दा आहे मित्रांनो तो असा आहे सन 2016च्या कायद्याप्रमाणे दिव्यांग बांधवास 200 चौरस फूट जागा जी मिळते ती प्रक्रिया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन इथे ऑफलाईन स्वरूपामध्ये आहे. तर ते सुद्धा तुम्ही ऑनलाईन स्वरूपामध्ये उपलब्ध करून द्यावे, जेणेकरून दिव्यांग बांधवांनी एकदा फॉर्म भरला तर ते तुमच्या पोर्टलला आला पाहिजे. तुमच्या पोर्टलला आल्यानंतर त्याची कारवाई झाली पाहिजे. कारवाई झाल्यानंतर काय डॉक्युमेंट्स लागतील ते तुम्ही पत्र दिव्यांग बांधवांना पाठवून दिव्यांग बांधवांना ते काय लागलं डॉक्युमेंट्स ते मागितले पाहिजे. परंतु आता असं होतं की दिव्यांग बांधवांना 1-2 वर्ष 200 चौरस फूटच्या जागेसाठी भांडावं लागतंय आणि समोरील अधिकारी म्हणतात की अशी कुठलीही योजना नाही. अशी योजना आहे, आम्ही स्वतः त्याचे लाभार्थी आहोत. आणि आता सध्या मी जालना जिल्ह्यामध्ये आमचे जे अस्मिता मित्तल जिल्हाधिकारी मॅडम आहेत त्यांनी 2 फायलीला मंजुरी दिली आहे आणि त्यांचं सुद्धा या 2-3 दिवसामध्ये जागेची मोजमाप करून त्यांच्या स्वतः दिव्यांग बांधवांना ती जागा हस्तगत करून देण्यात होणार आहे. मित्रांनो, हे आपले 11 मुद्दे आपण सध्या त्याच्यामध्ये घेतलेले आहेत आणि वर आपण त्यांना दिलेला आहे. जर आपण याच्यावर तात्काळ कारवाई केली नाही तर दिनांक 19/5/2026 रोजी आपल्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल. याची सर्वस्व जबाबदारी आपली राहील. आणि ही त्यांनी आपलं निवेदन स्वीकारलंय, परंतु पोलीस स्टेशनला गेलो होतो, मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनला, जे मित्तल टावरच्या अंडरमध्ये ते पोलीस स्टेशन येते, म्हणजे त्यांच्या अंडरमध्ये ते मित्तल टावर येते, त्यांना तिथे यावं लागते आंदोलन झाल्यावर. तर पोलीस बांधवांनी तर सरळ सांगितलं की तुम्ही तुमचं जे काम आहे ते तुम्ही बघा काय करायचं. तर तुम्हाला जर बसायचं असेल तर आमच्याकडून परमिशन मिळणार नाही, कारण की आम्हाला कोर्टाचे तसे आदेश आहेत. तर मी तर सांगतो कोर्टाचे आदेश तर नंतरच दिले असतील, परंतु ते आदेश कोणाचे आहेत हे सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे. ज्या वेळेस आंदोलन झाले त्यावेळेस कोर्टच समोर आलेला आहे. आणि बच्चूभाऊचं शेतकरी संदर्भात आंदोलन झालं होतं त्यावेळेस सुद्धा कोर्टानेच हस्तक्षेप केला होता. मग हे हस्तक्षेप कोण करतंय, कोर्ट करतंय की कोण करतंय आपल्याला माहित आहे, कारण हे आदेश पोलिसांना तसे देण्यात आलेले आहेत की तुम्ही कुठलंही आंदोलन करायचं जर असेल आणि जर तुमच्याकडे निवेदन आले तर बिनधास्तपणे सांगा, आमच्याकडून परवानगी मिळणार नाही. हे कोण सांगतंय तुम्हालाही माहीत आहे मित्रांनो, मी नाव घेऊ शकत नाही, परंतु तुम्हाला चांगलं कळालं असेल की आपल्याकडे जो आपल्या महाराष्ट्राचे जे आहेत XYZ गृहमंत्री, त्या माननीय गृहमंत्र्यांना असं त्यांना आदेश दिलेले आहेत आणि म्हणून ते आपल्याला आंदोलनाला परवानगी देत नाही. तरी हरकत नाही मित्रांनो, ज्या दिव्यांग बांधवांवर अन्याय झाला आहे
त्यांच्यासाठी 19 तारखेला मी तर एकटा म्हणून रस्त्यावर उतरणार आहे. जर तुम्हाला माझ्यासोबत यायचं असेल तर आपण आपल्या तयारीने पुढचं काय होईल ते परवानगी न करता मित्तल टावर समोर आंदोलनासाठी यावं अशी विनंती करतो. 400 दिव्यांग बांधव आहेत ज्यांची महावितरणमध्ये भरती झाली होती, त्यांच्यावर सुद्धा अन्याय झालेला आहे. तर मी आंदोलन करतो, तर तुम्ही तुमचा विषय घेऊन करतोय, तुम्ही सुद्धा त्याच्यामध्ये एंट्री मारली पाहिजे. 264चा जो विषय आहे त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही तिथे एंट्री मारली पाहिजे. आणि मित्तल टावरचा विषय आहे, त्या मित्तल टावरच्या विषयामध्ये आपण सुद्धा आले पाहिजे असं मला वाटतंय. मित्रांनो, तुम्हाला हे निवेदनामध्ये काही चूक झाली असेल तर मला नक्की कळवा. आणि विशेष म्हणजे हे जे मुद्दे घेतले मी 11, त्याच्यामध्ये कुठला मुद्दा राहिला असेल तर आपण नेक्स्ट टाइम नक्कीच मोठं आंदोलन करणार आहोत. आणि विशेष म्हणजे मी प्रतिलिपीमध्ये जे काय केले याच्यामध्ये ते नाव घेतो ते राहिले आहेत. तर प्रतिलिपीमध्ये नाव आहे माननीय श्री एकनाथरावजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य. आणि द्वितीय नाव आहे श्री ओमप्रकाश बच्चूभाऊ विधान परिषद सदस्य मुंबई. तिसरं नाव आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मरीन ड्राईव्ह मुंबई. तर यांच्या तिघांचेही नावं मी याच्यामध्ये प्रतिलिपीत टाकले आहे. परंतु मित्रांनो, एकनाथभाऊ शिंदे आणि बच्चूभाऊ यांना तरी निवेदन माझं चाललं जाईल, परंतु पोलीस स्टेशनला हे निवेदन स्वीकारलं नाही तरी सुद्धा आंदोलन होणार आहे. आपले पुढचे काय परिणाम होतील ते बघण्यासाठी मी तयार आहे. परंतु आपणही, मी जर दिव्यांग बांधवांसाठी लढतो तर आपणही माझ्या खांद्याला खांदा लावून तुमच्याकडून शक्य होत असेल तर 19 तारखेला मला तुम्ही टेक्स्ट मेसेज करू शकता. मित्तल टावर इथे दिव्यांग बांधवांच्या न्याय हक्कासाठी हे आंदोलन होणार आहे. मित्रांनो, आपण हा व्हिडिओ 19 तारखेपर्यंत जेवढा शक्य होईल तेवढा शेअर करावा. आणि मला या व्हिडिओच्या शेअर केल्याच्या माध्यमातून कमेंट सुद्धा करावेत की आपण जो करतो ते योग्य आहे की चुकीचं. चला मित्रांनो, ब्रॉड व्हिडिओ आपण भरपूर बघतोय. आणि काही दिव्यांग बांधवांचे नाव आता बघा, मी जर माझा फेसबुक, इंस्टाग्राम आणि यूट्यूब ओपन केलं ना, फक्त दिव्यांग बांधवांनो तुम्हाला ते असे व्हिडिओ बनवून टाकणारे दलालापासून सावधान राहा. अनफॉलो करा आणि ब्लॉक करा मित्रांनो. धन्यवाद.